सोलापूरच्या बार्शी तालुक्याला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। वैरागसह 54 गावातील जनजीवन विस्कळीत झालंय। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। तळवळे गावामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय। धान्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। सोलापुरातील बार्शी तालुक्यातल्या वैरागमध्ये मोठ्या प्रमाणात काल मुसळधार पाऊस जो आहे तो झालेला आहे आणि आपण पाहतोय कशा पद्धतीनं बार्शी तालुक्यातील ही चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। घराघरांमध्ये सुद्धा हे पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। आपण पाहतोय हे खरं तर एक जाधव कुटुंबियांचं घर आहे आणि आपण पाहतोय ही सर्व धान्य जे आहे ते या ठिकाणी पूर्णतः भिजून खराब झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहतोय ही धान्याची पोती जी आहेत ती आरास या ठिकाणी मांडलेली होती आणि आपण पाहतोय इथपर्यंत पाणी जे आहे ते या संपूर्ण घरामध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात माल सुद्धा काढून ठेवलेला आहे। तुम्ही काय काय मालाचं नुकसान झालं, किती नुकसान झालं? 40 कट्ट ज्वारी, 15 कट्ट गहू, 10 कट्ट मका, सगळं पाण्यात गेलं। सगळं पाण्यात। किती कष्ट केले होते, किती महिन्यापासून त्याच्यासाठी कष्ट केले? दिपाळी वर्ष 6 महिने तर कष्ट करावं लागतं की तेवढं माल काढाय। आता काय सध्या काहीच नाही जवळ। आता काय चिखलात उन्हात घालाय बी काय नाही। आता सगळा माल खराब झाला। खराब झालं की सगळं। आता शासन काय करील ती करील। काय अपेक्षा आहे शासनाला? काय तर मदत करावी म्हणून। त्यामुळे शासन आता या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने दिलासा देत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सचिन सह सागर सुरवसे, TV9 मराठी, वैराग, बार्शी।